परी, परी बाळा चल बाळा घरी, असं नाही करू. नाही, मला नाही यायचे घरी. परी बाळा ऐक माझं. नाही, मी कोणाचंच नाही ऐकणार. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध कोणी काही करणार नाही. आय प्रॉमिस. तुम्ही सगळे खोटं बोलताय. आधी असंच बोलता, नंतर तुमच्या मनासारखंच बोलायला लावता. आता पण तेच केलं ना. बाळा असं नाही, ऐक माझं. बाळा तुझ्या आईचं पण नाही ऐकणार तू. मी सांगितलं ना मला नाही बोलायचंय. काका काकू फ्रेंड कोणाशीच नाही. परी माझं, मी आई आहे बाळा तुझी, माझं तर ऐक परी. बाळा असं नाही करू, ये जवळ ये. परी बाळा जवळ ये, आईच्या जवळ ये. असं नाही बाबू बाळा. परी, नेहा, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे पोरीने धसका घेतलाय. थोडासा वेळ गेला ना की सगळं ठीक होईल. आय होप सो. तुम्ही परीच्या जन्मापासून नेहा आणि परीला ओळखता. म्हणजे नेहाला मी प्रपोज, म्हणजे हे असं विचारून मी काही चूक करत नाहीये ना. परीला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा दुखावलं जाईल असं मला काही करायचं नाहीये. कारण म्हणजे आता फक्त विषय निघाला आणि ती इतकी अपसेट झाली. हे असंच झालं तर असं काही होणार नाही. बघ त्या दोघींकडे, बघ कशा बिलगून बसल्यात एकमेकींना. अरे आतापर्यंत त्या दोघीच होत्या ना एकमेकींसाठी. परीचं जग नेहा आणि नेहाचं जग परी. आणि आता अचानक कुणीतरी नवीन येणार म्हटल्यावर थोडासा त्रास तर होणारच ना. मी तुला सांगते, नेहा सुद्धा तुला लगेच हो म्हणाली नसेल. नाही, वेळ घेतला असेल, सगळ्याचा विचार केला असेल आणि मनात असून सुद्धा 10 वेळा स्वतःला समजावलं असेल की नको, पुढे जायला नको. आणि मग जेव्हा तिची खात्री पटली असेल ना, तेव्हाच ती तुला हो म्हणाली असेल. हो. ह्या सगळ्यात तिने परीच्या मनाचा विचार केला नसेल का? परीला हे सगळं मान्य होईल अशी खात्री पटल्यानंतर मगच नेहा पुढे गेली असेल. शेवटी ते लहान मुलंच आहे ना. तिच्या मनात नेमकं काय चाललंय, तिला कसला त्रास होतोय, कसला नाही होत आहे, ह्याचा काही अंदाजच लागत नाहीये ना. बाबा हा शब्दच खटकलाय पोरीला. पण तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होणार आहे. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. यश, नेहा कळवते असं म्हणाली ना, मग तू खरंच निघ रे. आणि फार विचार करू नकोस. परी शांत झाली ना की पुन्हा येईल बघ फ्रेंड फ्रेंड करत. खरंच निघ तू आता.
ये नीट जा हा. परी आणि परीचे बाबा. कोण माझे बाबा? अगं हे अगदी बरोबर बोललात तुम्ही आज. नाही नाही नाही, हे माझे बाबा नाहीयेत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा लवकर सोडून जाता मला. बाबा नकोय, म्हणजे नकोय. काल सगळं परीसमोर अशा प्रकारे यायला नको होतं. कोणीतरी आता मोठं झालंय. आता परीला आईची गरज नाहीये, हो ना परी? आता परी तिची आंघोळ करणार. परी परी आईवर चिडलीये. आईशी नाही बोलणार. राहुल, या सगळ्या सेल्सच्या ज्या फिगर्स आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा सगळेच की पुढच्या क्वार्टरमध्ये सेल वाढला पाहिजे, कारण आपल्याला पुढच्या. May I come in, sir? येस, कम इन. काय शेफाली, आज सूर्य कुणीकडे उगवलाय? आज चक्क मला तुम्ही येस कम इन म्हणायचा मान दिलात. नाही तर एरवी स्वतःच नॉक करता, स्वतःच आत येता, स्वतःच बाहेर जाता. आज बदललंय सगळं. कोणाकोणाला आवडत नाही ना. एनिवेज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राहुल. गुड मॉर्निंग. ओके. तर हा, मी हे म्हणत होतो की पुढच्या क्वार्टरमध्ये सेल वाढला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, पुढच्या महिन्यात आपलं एक कॅम्पेन लॉन्च होत आहे. ओके, त्याच्या प्रेझेंटेशनची जबाबदारी फार मोठी आहे. लक्षात ठेवा, चौधरी इंडस्ट्रीज आता खूप मॉडर्न बनत आहे. त्याच्यामुळे प्रेझेंटेशन करताना किंवा कुठलंही काम करताना तो फील हवा. ओके, मी इथे उभं राहून काहीतरी महत्वाचं बोलतोय आणि लक्ष कुठे तुमचं? माझं लक्ष आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की नवीन कॅम्पेन लॉन्च होतोय, त्याची प्रेझेंटेशन तयार ठेवा. आणि चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आता अधिकच मॉडर्न होत चालली आहे, याचा फील हवा. मी काय तिकडे भिंतीवर आहे का? मी इथे उभा आहे ना, इकडे बघून बोला. नाही, नको. नाहीतर उगाच तुम्हाला वाटायचं की मी तू. ठीक आहे, तुम्ही कामाला लागा. इथून पुढचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मी तुम्हाला मेलवरती देईन. फक्त काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, काय फुगडी खेळतोस का तू? हे काय, जा ना. काय विचित्र लोक आहे. आता अशी काय बघली शेफाली? विचित्र काहीतरी. माझ्याकडे बघतही नव्हतं, वेगळंच बोलत होते. देवा, तू हे सगळ्याच मुलींना असं बनवलंयस का? हे एक वेगळं सॅम्पल आहे. काहीतरी वियर. काही बिनसलंय काहीच. मला नकोय. अरे बापरे, केवढा राग आलाय. पण असा कुठला तरी राग अन्नावर काढायचा नाही. हा, आईने किती छान छान भाजी केली ना. चल पटकन जेव. मला नाही खायचं म्हणजे नाही, खायचं म्हणजे नाही. असं नाही करायचं बाळा.
शहाणी आहे ना तू. मी ध्रुव बाळाची गोष्ट सांगू तुला? मला नाही ऐकायची गोष्ट. मी तुम्हाला काही सांगणार पण नाही आणि बंडू काकाला पण सांगणार नाही. मला कोणाशीच बोलायचं नाही आणि जेवायचंही नाहीये. हा, आपण असं करूयात. तू शिक्षा करतेस का आम्हाला? मी उठा बशा काढू कान धरून? नको. हो, पण माझा गुडघा दुखतो नाही का, मग कशा काढणार ना उठ्या बशा. मग काय बरं करूयात? हा, काकांना ती तुझी शाळेतली पोएम म्हणायला सांगूया का? नको. नको? नाही आवडत? बरं, मग काय करूया बरं? हा, आयडिया. काकांना आपण तुझ्यासाठी नवीन खेळणं बनवायला सांगूया. नको. काय करावं बाई या पोरी पुढे? सॉरी थोडा उशीर झाला. तू का नाही जेवलीस अजून? तू खाऊन घे ना. काय झालं? नाही, काय नाही. काल परी जे बोलली. हो, म्हणजे आज सकाळी तिने नीट बाय पण नाही केलं मला. हे बघ, डोंट पॅनिक. परी आहे ती. आपण बोलू तिच्याशी शांतपणे आणि काय ना काहीतरी मार्ग काढू. ओके, तू आधी खाऊन घे थोडस. खरंच भूक नाही, आपण मिळून हँडल करूया. डोंट वरी. थोडं खा. सांडग्याची भाजी. काकूंचा फोन आहे. हे? हॅलो. हा काकू बोला. परी कशी आहे? हो, अगं परी ठीक आहे, पण अगं जेवायलाच तयार नाहीये ग ती. तिला फोन द्या तर. हो, थांबा. परी, ए परी, बघ ओ सुद्धा देत नाहीये. बहुतेक ना रुसून कुठेतरी बाहेर निघून गेले. काकू प्लीज तिला शोधा ना, ती कुठे आहे बघा. मी प्रयत्न करते ऑफिस मधून यायचा. हो बघते. परी जेवत नाहीये यश. मी जाऊ लवकर ऑफिस मधून? ऑफकोर्स. नाही, तू हो पुढे. मी बघतो, इथे सांभाळून घेतो. कारतोंडे सरांना मी बोलतो त्यांच्याशी. यू डोंट वरी. तू पण येशील? नाही म्हणजे मला खरंच कळत नाही या सिच्युएशन मध्ये मी कसं तिला सांगू. तू असलास तर. मी येतो. चल. अजून कशी आली नाही ही नेहा? आलात का? न्या. काय काकू, रोज रोज सांडग्याची भाजी आणि पोळी. लंचला कसं पिझ्झा, बर्गर असं काहीतरी हवं ना. किंवा निदान भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी असं तरी काहीतरी. रोज आपली सांडग्याची भाजी आणि पोळी. नेहा, तू पण काहीतरी वेगळं कर ना. रोज का भाजी पोळी ग? काहीतरी चमचमीत करत जा ना. छोटी पोळी आणि सांडग्याची भाजी ना अजिबात मजा येत नाही मला आता. फ्रेंड, माझी फेवरेट भाजी आहे ती. भाजीला काय नाव नाही ठेवायचं. हो, ही तुझी फेवरेट भाजी आहे? चल, आय डोंट थिंक सो. फेवरेट असती तर आतापर्यंत तू संपवली असती ना. बघूया खरंच तुझी फेवरेट आहे का. बघू तू खातेस का.
मला उगाच मस्का नको माणूस, मला जेवायचं नाहीये. ओके. काय जमतंय ना बाबा व्हायला? नाही म्हटलं जमतंय ना बाबा व्हायला?